अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी सामन्याची आज अंतिम लढत होणार आहे। यात राज्यभरातून 1000 मल्लांनी सहभाग घेतला आहे। महत्त्वाचं म्हणजे यात 1.25 कोटी रुपयांची बक्षिसाची लयलूट केली जाणार आहे। 4 मल्ल आणि गदा एक, कोण ही गदा पटकावणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे। अंतिम सामना ज्या ठिकाणी खेळला जाणार आहे त्या ठिकाणाहून आढावा घेतला आहे राहुल कोळगे यांनी। मातीशी नाळ जोडलेला खेळ म्हणजे कुस्तीकडे बघितलं जातं। महाराष्ट्र केसरी अहिल्यानगरमध्ये आज अंतिम सामना जो होणार आहे आणि या अंतिम सामन्यासाठी मोठी चुरशीची जी लढत आहे ती आपल्याला बघायला मिळणार आहे। मी सध्या अहिल्यानगरमध्ये आहे, ज्या ठिकाणी अंतिम सामना खेळला जाणार आहे या ठिकाणी मी आहे आणि या ठिकाणी आयोजक आहेत, त्या आयोजकाशी आपण बोलणार आहोत। कशा प्रकारे हे आयोजन करण्यात आले काय सांगशील? महाराष्ट्र केसरी 67वी या स्पर्धेचं एक भव्य दिव्य आयोजन जे आता भूतोन भविष्याती अहिल्यानगरचे लाडके आमदार संग्रामभाई जगताप यांनी केलेलं आहे। आणि इथे भव्य बक्षिसांची लयलूट जो आतापर्यंत महाराष्ट्रात एवढे मोठे बक्षिस कोणीच ठेवलेले नाही आहेत। त्यात तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे एक प्रथम विजेत्याला महिंद्रा थार व उपविजेत्याला एक महिंद्रा बोलेरो हे 2 बक्षिस असून जे गटावाईज ज्यांना गोल्ड मेडल मिळालेले आहेत त्यांच्यासाठी 20 बुलेट आहेत आणि त्यांच्या उपविजेत्यांना स्प्लेंडर 20 आहेत आणि तृतीय विजेत्यांसाठी पण आपण की जो महाराष्ट्रात कुणी देत नाहीत बक्षिस त्यांच्यासाठी सुद्धा आपण 30 सोन्याच्या अर्धा तोळ्याच्या अंगठ्या असे भव्य दिव्य नियोजन या स्पर्धेचं केलेलं आहे। आज अंतिम सामना होणार आहे आणि या अंतिम सामन्यासाठी कोण कोण प्रमुख उपस्थितीत लावणार? आता अंतिम सामन्यासाठी आपल्या या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री साहेब आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत, माननीय श्री अजितदादा पवार आहेत व इतरही अनेक मान्यवर पदाधिकारी, मंत्रिमंडळातील क्रीडा मंत्री वगैरे सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत। काय सांगशाल, या ठिकाणी आज अंतिम सामना होतोय, कशी तुमच्यामध्ये उत्सुकता आहे? खूप उत्सुकता आहे। नगर शहरातले, नगर जिल्ह्यातले जेवढे काही मल्ल असतील किंवा कुस्तीप्रेमी जे असतील त्यांना एक वेगळीच पर्वणी भाईंच्या आमदार संग्रामभाई जगताप यांच्या निमित्ताने इथं भेटलेली आहे आणि खूप लांबून लांबून महाराष्ट्रामधून इथं खूप मल्ल आणि कुस्तीप्रेमी इथं जमा झालेले आहेत। किती वाजता हे अंतिम सामना खेळला जाईल? संध्याकाळी 5 वाजता सुरुवात होणार आहे, तर संध्याकाळी साधारणतः 10 वाजेपर्यंत पूर्ण मल्लांचे कुस्त्या इथं आयोजित केलेल्या आहेत। संध्याकाळी 10 वाजेपर्यंत अंतिम सामन्याचा निकाल जो आहे तो आपल्या हाती येणार आहे आणि कोण या अंतिम सामन्यात विजेता होतं ही उत्सुकता काही तासानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे। RK न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे, अहिल्यानगर।